लक्षात घ्या, या जहालांच्या तत्वज्ञान जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा या ठिकाणी लक्षात येतं की या मवाळांची ही भूमिका यांना अमान्य होती. म्हणजे भारतीय राजकीय हक्क अधिकार जर आपल्याला प्राप्त करायचे असतील तर आपल्याला कसल्या प्रकारच्या अर्ज विनंतीची आवश्यकता नसली पाहिजे ही भूमिका आहे. आणि ब्रिटिश आज नाही तर उद्या या देशाला स्वातंत्र्य देतील ही जी भूमिका मवाळ मतवादी या ठिकाणी मानत होते त्याला देखील यांचा या ठिकाणी विरोध होता असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. विशेष महत्वाचा म्हणजे या जहालांनी भूमिका या ठिकाणी घेतली. या ठिकाणी आपले राजकीय हक्क अधिकार आपल्याला अर्ज विनंतीच्या माध्यमातून या ठिकाणी मागता येणार नाही तर ब्रिटिश व्यवस्थेवर या ठिकाणी बहिष्कार टाकून आपल्याला राजकीय हक्क अधिकार प्राप्त करावे लागतील. आणि याचबरोबर या ठिकाणी स्वराज्याची मागणी किंवा स्वशासनाचा अधिकार हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी इथं मांडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. याचबरोबर जहालांचं तत्वज्ञान हे काय नेमकं राहिलं तर जहालांनी भूमिका अशी या ठिकाणी घेतली की भारतामध्ये या ठिकाणी जर तुम्हाला राष्ट्रीय चळवळ जर उभारायची असेल तर या ठिकाणी काँग्रेसची अधिवेशनं तर नियमितपणे दर डिसेंबर महिन्यामध्ये भरत आहे. परंतु केवळ डिसेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय चळवळ या ठिकाणी चालवायची नाही तर त्या ठिकाणी राजकारण हा जो विषय आहे हा राजकारण केवळ या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय चळवळीला विकसित करणं गरजेचं आहे या प्रकारची भूमिका यांची या ठिकाणी राहिली. जहालांच्या तत्वज्ञानामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी पाहणे गरजेचं आहे. लक्षात घ्या, यांना असं वाटत होतं की या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ जर आपल्याला या ठिकाणी उभी करायची असेल तर आपल्याला राष्ट्रीय चळवळीसाठी राष्ट्रीय चेहरा देखील या ठिकाणी असणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. राष्ट्रीय चेहरा जर राष्ट्रीय चळवळीला आपण प्राप्त करून दिला तर तो या ठिकाणी आपल्या आंदोलनाला यशस्वी पूर्णत्वाकडे या ठिकाणी नेऊ शकतो. आणि म्हणून राष्ट्रीय चेहरा देण्याच्या उद्देशानं या जहालांनी भारतातील काही 5 महत्वपूर्ण महापुरुषांना राष्ट्रीय चळवळी पुढे या ठिकाणी ठेवलं होतं, भारतीय समाजापुढे ठेवलं होतं. मग यामध्ये 5 महापुरुष कोण होते की ज्यांना या ठिकाणी समोर ठेवून या जहाल मतवाद्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात त्यांनी सक्रिय भूमिका जहालांनी घेतली. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं महाराणा प्रताप जे आहे महाराणा प्रताप हा देखील या ठिकाणी राष्ट्रीय चेहरा या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीमध्ये बनवण्याचं काम केलं. याचबरोबर झाशी राणी लक्ष्मीबाई जे आहे या झाशी राणी लक्ष्मीबाई यांना देखील या ठिकाणी समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. याचबरोबर या कालखंडामध्ये या ठिकाणी सिराज उद्दौला जो होता तर या सिराज उद्दौला याला देखील या ठिकाणी समोर ठेवण्यात आलं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाराजा रणजित सिंह जे आहे तर या रणजित सिंह यांना देखील समोर ठेवून राष्ट्रीय चळवळ या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे 5 लोक जे आहे हे जहालांचे मतानं हे राष्ट्रीय चेहरे आहेत. आणि या सर्वांनीच काय केलं तर विदेशी सत्ता जी आहे तर त्या विदेशी सत्तेच्या विरोधात एक मोठा समग्र लढा उभारला होता असं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग यांनाच महापुरुष म्हणून संबोधलं गेलं, राष्ट्रीय चेहरा म्हणून संबोधलं गेलं. आणि यांच्याच माध्यमातून या ठिकाणी या भारतामधला जो हिंदू समुदाय जो आहे तर त्या हिंदू समुदायाला संघटित करण्याचा प्रयत्न हा इथे या ठिकाणी जहाल तत्वज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. साहजिकच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल की लोकमान्य टिळक जे आहे हे लोकमान्य टिळक सन 1893 ला सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे हा सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी सुरू करतात मोहरम सणाला काउंटर करून. आणि 1895 ला त्या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती जी आहे हे शिवजयंतीचा उत्सव इथे या ठिकाणी सुरू करतायत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, या प्रत्येक राष्ट्रीय पुरुषाची जयंती करणं आणि त्यातून या ठिकाणी हिंदू मुस्लिम समुदायाचं संघटन करण्याची भूमिका जहाल तत्वज्ञानानं घेतली. आणि खास करून या ठिकाणी हिंदूंना संघटित करण्यासाठी 1893 ला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. लक्षात घ्या, 1893 ला जसा
महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, ज्याचा परिणाम असा झाला, बंगाल प्रांतामध्ये नवरात्र जे आहे हे नवरात्र सुरू व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे असं आपल्याला दिसून येतं. तर 1893 सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात सुरू झाला, त्यामुळे बंगालमध्ये हिंदूंचं संघटन करण्यासाठी नवरात्र उत्सव जो आहे तो सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. 1895 शिवजयंती इथं महाराष्ट्रामध्ये सुरू केली गेली, तर सन 1902 याच बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी शिवजयंतीला सुरुवात करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. नाव नीट लक्षात घ्या, सखाराम गणेश देऊसकर. ठीक आहे, तर सखाराम गणेश देऊसकर जे आहे, तर सखाराम गणेश देऊसकर जे आहे, तर या देऊसकर यांनी या ठिकाणी या पद्धतीचं शिवजयंती उत्सव हे बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी सुरू करायला सुरुवात केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. तर सखाराम गणेश देऊसकर ही ती व्यक्ती आहे ज्याच्यावर युपीएससीने पण प्रश्न विचारला की बंगाल प्रांतामध्ये शिवजयंती कोणी सुरू केली, तर सखाराम गणेश देऊसकर जे आहे यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. या माध्यमातून जहालांनी काय केलं, तर जहालांनी या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीला चेहरा दिला. याचबरोबर राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिमांचं संघटन केलं. हिंदूंमध्ये राजकीय प्रेरणा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्र यांसारखे उत्सव यांनी सुरू केले. आणि याचबरोबर राष्ट्रीय चळवळीमध्ये जहालांची भूमिका ही नेमकी काय आहे हे या ठिकाणी मांडण्यासाठी वेळोवेळी विविध प्रकारचे वर्तमानपत्र असू द्या, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, त्या सांस्कृतिक कार्यक्रमातून जहालांची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. मागच्या सेशनमध्ये आपण जसं पाहिलं की या ठिकाणी कीचक वध नावाचं एक नाटक या ठिकाणी होतं. लक्षात घ्या, कीचक वध नावाचं नाटक हे आपल्याला पाहायला भेटतं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी या ठिकाणी लिहिलं आणि यातून जहालांची भूमिका नेमकी काय आहे ती इथे या ठिकाणी मांडण्याचं काम केलं. कीचक त्यांनी त्या काळामध्ये कर्झनला संबोधलं होतं, हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड, नाव नीट लक्षात असू द्या, न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड या नावाची एक लेखमालिका अरविंद कुमार घोष यांनी देखील या ठिकाणी चालवली आणि ज्यातून जहालांची भूमिका, जहालांचं तत्वज्ञान काय आहे ते तिथे या ठिकाणी लोकांपुढे मांडण्याचं काम अरविंद कुमार घोषच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा प्रकारे जहालांनी आपला कृती कार्यक्रम इथे या ठिकाणी आखला होता असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे सगळं होत असताना जहालांचं खरं नेतृत्व हे या ठिकाणी स्वदेशी चळवळीमध्ये उदयास आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. स्वदेशी चळवळ जी होती ही अत्यंत महत्वाची चळवळ, एक राष्ट्रीय चळवळ म्हणून या ठिकाणी पुढे आल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. साहजिकच स्वदेशी चळवळ आपल्याला या चळवळीमध्ये लाल बाल पाल यांचं नेतृत्व हे सिद्ध झालं आणि या चळवळीपासनं म्हणजे 1905 पासनं राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व जे आहे हे या ठिकाणी जहाल काँग्रेसच्या माध्यमातून किंवा काँग्रेसमधल्या जहाल गटाकडे गेल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आजच्या या